माननीय श्री दोंडे साहेब आपल्या सर्वांसोबत संवाद साधतील. हॅलो. सर्व उपस्थित अद्याप उपस्थित श्रोतावर्गास नमस्कार. अर्थात सिच्युएशन सगळ्यांच्या लक्षात येते की माननीय मंत्री महोदय आत्ताच प्रस्थान त्यांच्या पुढच्या कार्यक्रमामुळे करतायत, त्यामुळे गर्दी थोडीशी कमी झालेली आहे त्यांना निरोप देण्यासाठी म्हणून. पण हरकत नाही. इथे जी मंडळी आहेत गर्दीपेक्षा जी दर्दी मंडळी आहेत ज्यांना व्याख्यान ऐकायचं आहे आणि हा विषय समजून घ्यायचा आहे, अशी मंडळी अद्यापही सभागृहामध्ये उपस्थित आहेत. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींना वंदन करून आणि उपस्थित श्रोत्यांना सगळ्यांना नमस्कार करून आजचा हा विषय सुरू करतो आहे. मला दिलेला जो विषय आहे तो आहे जलशक्ती. पुढे कसं आहे, तिथूनच होणार, तिथूनच कंट्रोल होणार. तुम्ही नेक्स्ट म्हणा. ठीक हां, नेक्स्ट. सुरुवातीला माझ्या अगोदर मला वाटतं मंत्री महोदय येण्याच्या अगोदर मंगेशजी भास्करांचं संबोधन तुम्ही ऐकलं असेल. त्यामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने शेती करताना जे काही विविध पिके आपण घेतो त्यासाठी पाण्याचं जे नियोजन करावं लागतं त्याबद्दल खूप साऱ्या टिप्स त्यांनी दिल्या. म्हणजे विविध प्रकारच्या पिकांना कशा पद्धतीने पाणी कमी जास्त लागतं, पाणी वाचवण्यासाठीचे काय उपाय असतात, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. परंतु शेतकरी म्हणून तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट नक्कीच लक्षात येत असेल की पाणी असल्यानंतर पाण्याचं नियोजन कसं करायचं हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु आज आपल्या महाराष्ट्रासमोर जवळपास 40% असा भूभाग आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी उपलब्धच नाही आहे. पावसाळा थांबल्याबरोबर हिवाळ्यातलं जे पीक आहे ते मला मिळेल की नाही याची शाश्वती देखील शेतकऱ्याला नसते. कारण जमिनीतलं पाणी संपलेलं असतं आणि जमिनीच्या वरून पाणी मिळवण्याची काहीही शक्यता उरलेली नसते. आणि मग जर पाणीच उपलब्ध नाही तर नियोजन कशाचं करणार. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातला अत्यंत मोठा भाग हा दरवर्षी दुष्काळाच्या खाईमध्ये लोटलेला जातो. आपण पाहतोय दरवर्षी, या स्लाईडवर दाखवलं आहे, दरवर्षी आपण दुष्काळाच्या बातम्या ऐकतो, दरवर्षी त्यावर केले जाणारे उपाय ऐकतो. शासन आपल्या परीनं प्रयत्न करतं, NGOज आपल्या परीनं प्रयत्न करतात, कार्यकर्ते आपल्या परीनं प्रयत्न करतात, वैयक्तिक स्वरूपामध्ये अनेक लोक उपाययोजना करत असतात. परंतु दुष्काळ ही वेदना काही संपत नाही आहे. मुळात दुष्काळाला जर हद्दपार करायचं असेल तर आपल्याला नेमकं या समस्येकडे बघण्याची दृष्टी बदलावी लागेल. याकरताचं आजचं हे संबोधन आहे. स्वामी समर्थ गुरुमाऊली आणि स्वामी समर्थ कृषी संशोधन ट्रस्ट हे अध्यात्माशी निगडीत असल्यामुळे माझा हा विषय शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होईल अशी मला खात्री आहे. दृष्टी बदलावी लागेल म्हणजे काय. नेक्स्ट. आपण या स्लाईडकडे जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पृथ्वी, मानवदेह आणि पाणी याचा संबंध कसा आहे बघा. पृथ्वीवरती पाण्याचं जे प्रमाण आहे ते जवळपास 70%पेक्षा जास्त हे पृथ्वी ही पाण्यानं बनलेली आहे आणि उर्वरित भाग हा भूभाग आहे. मानवी शरीराचं देखील असंच आहे. मानवी शरीरात सुद्धा 70%पेक्षा जास्त पाणी आहे. मानवी शरीराचे काही अवयव असे आहेत की जिथे 90%पेक्षा जास्त पाणी आहे. नेक्स्ट. शरीरामध्ये जर पाण्याचं असंतुलन झालं, जर इथं बसलेली मंडळी आता घाम येतोय
आणि तासभर जर तुम्हाला पाणी प्यायला मिळालं नाही तर घशाला कोरड पडते. 2 तास पाणी प्यायला मिळालं नाही तर कदाचित तुम्हाला इथं बसणं अशक्य होईल. 3-3.5 तास 4 तास इथं बसायचं असेल आणि जर तुम्हाला पाणी दिलं नाही तर कदाचित तुम्ही बसू शकणारच नाही. थोडक्यात काय तर पाणी जर शरीराला कमी पडलं तर तुम्हाला तुमच्या शरीर आणि मनावर होणारे इफेक्ट लगेचच लक्षात येतात. आणि दीर्घकाळ जर तुम्हाला पाणी शरीराला सतत कमी पडत असेल तर विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावं लागतं. याच पद्धतीने पृथ्वीवर देखील जर पाणी कमी पडलं तर तिथे देखील या निसर्गाला विविध आजारांना तोंड द्यावं लागतं, ज्याचं नाव दुष्काळ असं आहे. नेक्स्ट. आणि अध्यात्मामध्ये पंचमहाभूत संतुलन नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे. काय आहे ही संकल्पना? एक साधं छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतं. आत्ता आधीच्या वक्त्यांनी भास्करजींनी मातीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. माती म्हणजे काय? एखादा दगड असेल त्याचा जर भुगा केला बारीक तर ती माती होणार नाही, तो चुरा होईल. कितीही बारीक केली तर ती माती होणार नाही, आपण त्याला माती म्हणणार नाही. आपण त्याला मातीचा दर्जा कधी देऊ? जेव्हा त्याच्यामध्ये कर्बोदके असतील, त्याच्यामध्ये जैविक अंश असेल, त्याच्यामध्ये पाणी असेल आणि हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये नवीन उत्पादन देण्याची क्षमता निर्माण होणार असेल, त्या भागाला आपण माती असे म्हणतो. राजस्थानमध्ये आपण बघत असो प्रचंड प्रमाणामध्ये माती आहे, आपण त्याला माती आहे असं म्हणतो का? नाही म्हणत, आपण त्याला वाळवंट असं म्हणतो, कारण तिथे जर काही टाकलं तर ते उगवणार नाही. हे अध्यात्मातनं कसं समजावून घ्यायचं? जर एखाद्या दगडाचा चुरा केला आणि त्याच्यामध्ये मातीचा अंश, त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश नसेल तर ती माती बनू शकत नाही. अध्यात्मामध्ये जर आपण पृथ्वी तत्वाला, जोपर्यंत जलतत्वाचा आधार असत नाही तोपर्यंत पृथ्वी तत्वाचं अस्तित्व असत नाही, हा त्याचा अर्थ होतो. सिमिलरली जलतत्व कुठनं येतं? जलतत्व हे आपल्याला जेव्हा एखाद्या ढग जेव्हा वाहतात आणि त्याला थंडावा मिळतो, त्याला थंडावा मिळाल्याच्या नंतर त्याचं वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. आता हे वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होण्यासाठी जो थंडावा लागतो तो कुठनं येतो? तो वायूपासून येतो. आणि म्हणजे वायू जर नसेल तर त्या पाण्याचं अस्तित्व राहणार नाही, पाणी खाली येणारच नाही. त्याच पद्धतीने जे ढग आहेत ते ढग बनतात कसे? तर पाण्याला उष्णता मिळाल्यामुळे. म्हणजे जर उष्णता नसेल तर ढग बनणार नाही, ढग नसतील तर पाऊस पडणार नाही. याच धर्तीवर अग्नीशिवाय वायूला अस्तित्व नाही. साधा एक प्रयोग जर आपल्याला लहानपणी शाळेमध्ये आपण शिकलो असेल की एक मेणबत्ती लावली आणि त्याच्यावरून जर ग्लास झाकला तर थोड्या वेळानंतर ती बंद पडते. म्हणजे काय? तो अग्नी कशा विना राहू शकत नाही? वायू विना राहू शकत नाही. ह्या हॉलमध्ये आत्ता 20-25 लोक, 50 लोक असतील. जर हा हॉल गच्च भरला असेल आणि अगदी उभं राहायलाही जागा नाही अशी स्थिती असेल तर आपल्याला सगळ्याला गुदमरेल, कोंडेल. आणि तोच जर हा हॉल मोकळा असेल, इथे जर वायू चालत असेल, हवा चालत असेल तर आपण कम्फर्टेबली बसू. म्हणजेच काय? ह्या हॉलचं जे अवकाश आहे, ज्याला आपण आकाश तत्व असं म्हणतो, हे आकाश तत्वसुद्धा इथं असलेल्या उष्णता, इथं असलेल्या थंडावा म्हणजे जलतत्व आणि इथं असलेल्या पृथ्वीतत्व म्हणजे इथं असलेली एकूण घनता, याच्यावरती ते अवलंबून आहे. तर याच धर्तीवरती अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल हे 5ही तत्व जे आहेत ते एकमेकांवरती परिणाम करतात. आणि मग ते शरीरात असो की निसर्गामध्ये, कुठल्याही एका तत्वामध्ये थोडाही बदल जर झाला तर तो संपूर्ण शरीर नामक जो देह असतो तो अफेक्ट होतो. आणि मग आपल्याला शरीराला पाणी कमी पडलं तर आपण काय करतो? पाणी एक्स्ट्रा घ्यायला होतं. बऱ्याच वेळेस असं होतं की नुसतं पाणी पिऊन ते शरीराला अंगी लागत नाही. आयुर्वेदिक डॉक्टर कुणी असेल तर त्यांना माहीत असेल की फक्त जेव्हा आपल्याला डिहायड्रेशन होतं तर फक्त पाणी प्या असं म्हणत नाहीत. त्या पाण्यासोबत आपल्याला मिनरल्स पण लागतात, म्हणजे पृथ्वीतत्वसुद्धा लागतं ते पाणी शरीरामध्ये ॲब्सॉर्ब करून घ्यायला. शरीराची ही सगळी जी प्रक्रिया आहे, ही सगळी प्रक्रिया म्हणजे संतुलन आहे. आणि ते संतुलन जसं शरीरामध्ये आवश्यक आहे तसंच ते निसर्गामध्ये सुद्धा आवश्यक आहे, हा सांगण्याचा हेतू आहे. नेक्स्ट. आपण जलव्यवस्थापन, पाणी टंचाई म्हटलं की अनेक जलव्यवस्थापनाच्या गोष्टी ऐकतो की जलव्यवस्थापन केलं पाहिजे. तर जलव्यवस्थापन केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? तर
एका गावाचं, एका सोसायटीचं, एका विशिष्ट समूहासाठीचं जलव्यवस्थापन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी राहत असणाऱ्या लोकांच्या ज्या ज्या म्हणून गरजा आहेत त्या सर्व लोकांना समन्यायी पद्धतीने पाण्याची उपलब्धता व्हावी, किंवा उपलब्ध असलेलं जे पाणी आहे ते सगळ्यांना समान स्वरूपामध्ये सगळ्यांच्या गरजा भागतील अशा पद्धतीनं ते मिळावं, यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते असतं जलव्यवस्थापन. आणि जर जलव्यवस्थापन करायचं असेल तर मगाशी मी जसं सांगितलं की शेतकऱ्यांना जर पाणीच नाही आहे तर पाण्याची काटकसर कुठनं शिकवणार. जर आपल्याला आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे हा डेटा जर नसेल, ही जर माहितीच नसेल, तर आपण त्याचं व्यवस्थापन कसं करणार. आणि म्हणून जलव्यवस्थापन आणि पाणी टंचाई हा जो मुद्दा आहे हा तुमच्या माहिती आणि तंत्रज्ञान, तांत्रिकता जी जलक्षेत्रामध्ये महत्त्वाची आता आपण पुढे बघणार आहोत याच्याशी खूप मोठा निगडीत आहे. नेक्स्ट, हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे. कोणतीही समस्या असेल, अगदी पाणीविषयक समस्या एवढंच नाही तर साधारणतः कोणतीही समस्या जर असेल तर ती शिक्षण, समन्वय, लोकसहभाग, माहितीचा अधिकार, जाणीव जागृती, तज्ज्ञांचं मार्गदर्शन या सगळ्या उपघटकांच्या समन्वयातनं आपल्याला एखाद्या समस्येवरती उपाय करता येतो. हे एक ढोबळ परिणाम आहे, एक सूत्र आहे की सगळ्यांना माहिती असतं पण ते कळतंय पण ओळख नाही. असं होतं की आपल्यापैकी अनेक जण खूप पोटतिडकीनं काम करत असतात, अनेक वर्षापासून करत असतात, परंतु नेमका उपाय आपल्याला सापडत नाही. असं का होतं. नेक्स्ट, सहज जलबोध नावाचं एक अभियान आम्ही चालवतोय. मी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामध्ये केंद्र सरकारी अधिकारी मागील 24 वर्षापासून असून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांप्रती असलेली जबाबदारी म्हणून सहज जलबोध अभियान नावाचं अभियान आम्ही चालू केलं आहे. आणि या अभियानामध्ये आम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा, संस्था पदाधिकाऱ्यांचा, शासकीय अधिकाऱ्यांचा पाणी या विषयातला दृष्टिकोन बदलण्याचं काम जे आहे ते या सहज जलबोधमधनं करतो. आणि आम्हाला खात्री आहे की दुष्काळ मुक्तीचा जो मंत्र आहे तो या सहज जलबोधच्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना नक्की समजेल. नेक्स्ट, ज्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण गाव शिवाराला एक परिसंस्था म्हणून आम्ही कन्सिडर करतो, ज्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये जसं मी पंचतत्वांचं उदाहरण सांगितलं की जशा पद्धतीने मानवी देहाला संतुलनाची गरज असते तशा आपल्या गाव शिवाराला सुद्धा या पाचही तत्वाच्या संतुलनाची गरज असते. नेक्स्ट 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 सहज जलबोध अभियानामध्ये थोडक्यात माहिती सांगतो. आम्ही एक अभ्यासक्रम चालवतो ज्याला नाव आम्ही सहज जलबोध असंच दिलेलं आहे. या अभ्यासक्रमामध्ये आपण 3 स्तरावरती अभ्यासक्रम चालवतो, ज्याच्यामध्ये प्राथमिक स्तर हा, जसं की आज तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात, हा प्राथमिक स्तराचा अभ्यासक्रम आहे की सहज जलबोध म्हणजे नेमकं काय आहे, पाणीविषयक काम करायचं म्हणजे काय करायचं आहे, जलक्षेत्रातली तांत्रिकता म्हणजे काय, ह्या गोष्टी समजणाराचा असा एक तासाभराचा, अर्ध्या तासाचा कार्यक्रम म्हणजे आमचा प्राथमिक कार्यक्रम असतो. द्वितीय स्तरावरचा कार्यक्रम असतो की ज्यामध्ये आम्ही ज्यांना या विषयात काम करायचं आहे, वेळ द्यायचा आहे, अशी जी मंडळी आहेत, आता आज इथं आलेली मंडळी फक्त काहीतरी चांगलं ऐकायचं म्हणून इथं उपस्थित आहेत. यापैकी काही मंडळी कदाचित हा विषय आवडल्यामुळे असं म्हणू शकतात की नाही दादा, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे, किंवा आम्हाला जलक्षेत्रात काम करायचं आहे, किंवा आम्हाला जलक्षेत्रामध्ये या अडचणी येत आहेत तर त्या कशा दूर होतील. तर त्यासाठी असलेला पुढच्या लेवलचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम ज्याला आम्ही तांत्रिक सहज जलबोध तांत्रिक अभ्यासक्रम म्हणतो, जो आम्ही 10 वेगवेगळ्या सत्रांमध्ये, मग ते एका दिवसात असतील, 2 दिवसात असतील, किंवा जसं लोकांच्या सोयीप्रमाणे 10 सत्रामध्ये 10 वेगवेगळे विषय घटक निवडून आपण त्याच्यामध्ये करतो की ज्याच्यामध्ये संपूर्ण तांत्रिकता ही प्रशिक्षणार्थींच्या लक्षात यायला पाहिजे. आणि याच्याही वरचं स्तर म्हणजे आता तुमच्यापैकी ज्यांनी हे दोन्ही अभ्यासक्रम केलेले आहेत किंवा या विषयामध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे, कारण शासकीय स्तरावर पण अभ्यासक्रम असतात, काही वेगवेगळ्या संस्था खूप आधीपासून काम करत असतात, त्यांनाही बरीचशी माहिती जलक्षेत्राबद्दल असते. अशी जी मंडळी आहे जी एखाद्या प्रकल्पाशी निगडीत असतात, कुणी तलाव पुनर्निर्माण असेल, गोदावरी नदी प्रदूषण मुक्ती अभियान असेल, जी वेगवेगळी शहरी भागातील किंवा ग्रामीण भागातील कुंड असतील त्याचं पुनरुज्जीवन असेल, अशा अनेक वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असलेली जी मंडळी आहे, अशा मंडळींना या विषयातली अजून सखोल माहिती देणारे असं जो 3ऱ्या स्तरावरचा कार्यक्रम आहे
तर तो उच्च तांत्रिक अभ्यासक्रम असं आपण म्हणतो. आणि ह्या तीनही तांत्रिक अभ्यासक्रमातनं जी व्यक्ती जाते त्यांना आम्ही सहज जलबतशी जोडतो आणि सहज जलबतच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आम्ही काम करतोय. नेक्स्ट त्यामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी शिकवतो त्याचे थोडक्यात मांडणी केलेली आहे. नेक्स्ट अर्थात एका तासाच्या व्याख्यानात किंवा काही अशा प्रशिक्षण कार्यक्रमात सगळ्याच गोष्टी शिकायला मिळतील असं नाही, किंवा लक्षात राहतील असंही नाही. त्यासाठी तुम्हाला वाचन साहित्य हवे असतं. वाचन साहित्य देखील तुम्हाला समजणाऱ्या आणि सोप्या भाषेमध्ये ते आवश्यक असतं. आत्तापर्यंत असं वाचन साहित्य हे इझिली उपलब्ध नसायचं आणि म्हणून आम्ही या अभियानाची सुरुवात करतानाच सुरुवातीला आम्ही वाचन साहित्य निर्माण करण्यावरती भर दिला की जेणेकरून इथे विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर समजा मी उद्या इथे उपलब्ध नसेल तर आम्हाला कुठे मिळेल, तर ते त्या वाचन साहित्यामध्ये मिळू शकतं. तर हे वाचन साहित्य आम्ही 10 पुस्तकांच्या स्वरूपामध्ये तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. इथे पर्यावरण विभाग जो आहे तिथे आपला स्टॉल पण आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांकडनं तिथं हे पुस्तकं देखील उपलब्ध होऊ शकतात. नेक्स्ट या पुस्तकांमध्ये साधारणतः जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत काय आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं याची माहिती आहे. नेक्स्ट You win. Yes. Oh, you slayed it, Ritika. ये स्ले क्या होता है? स्ले का मतलब होता है कुछ जबरदस्त करना. मतलब अगर तुमने कम उम्र में टर्म प्लान ले लिया तो यू आर स्लेइंग, राइट? Actually, yeah. सो स्टार्ट अर्ली विद एक्सिस मैक्स लाइफ इंश्योरेंस के टर्म प्लान्स का भरोसा एंड जस्ट स्ले इट. Click on the link below to buy now. नेक्स्ट आम्ही सहज जलबोधमध्ये महाराष्ट्रभर जे उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे उपक्रम तुमच्यासमोर इथं मांडायची इच्छा आहे. त्याच्यातला सर्वोच्च महत्त्वाचा विषय आहे तो आहे जल आराखडा. इथे जल आराखडा नावाचं पुस्तक देखील आपण स्टॉलवर ठेवलेलं आहे. अतिशय छोटं सुटसुटीत पुस्तक आहे की जे अत्यंत नाममात्र दरामध्ये मिळावं आणि लोकांना शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये ती नीटपणे समजावं. तर जल आराखडा म्हणजे काय आहे की साधारणपणे सूक्ष्म पाणलोट क्षेत्र म्हणजे तुमची स्वतःची असलेली 5-10 एकर जमीन असेल किंवा एखाद्या ओढ्याकाठच्या 4 शेतकऱ्यांची मिळून असलेली जमीन असेल किंवा एखादं छोटंसं गाव असेल किंवा एखादं मोठं पाणलोट असेल. या पाणलोटामध्ये ज्या भागाचं आपल्याला नियोजन करायचं आहे तिथं नेमकं पाणी किती उपलब्ध आहे हे जाणून घेण्यासाठीचा जो अभ्यास आहे तो या जल आराखड्यामध्ये केला जातो. जल आराखडा जर तुम्ही तुमच्या परिसराचा तयार करू शकला तर निश्चितच तुम्हाला त्याचं नियोजन नीटपणे करता येईल. त्याच्या आधारे तुम्हाला तुमची शेती आणि पाण्याच्या ज्या इतर तुमच्या पिण्याच्या उद्योगाच्या गरजा आहेत त्या गरजा भागवणे शक्य होईल. आणि त्यामुळे आम्ही नेहमी असं सांगतो की आत्ता पंकजाताईंना सुद्धा मी जल आराखडा हा विषय बोललो. ऑलरेडी आम्ही शासन स्तरावरती पाठपुरावा करतोय. 2014ला जेव्हा जलयुक्त शिवार आलं तेव्हा जल आराखडा हा विषय काढल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यावरनं जात होता. म्हणजे लोक त्याच्याकडे लक्ष देत नव्हते की हे अभ्यासू आणि टेक्निकल काम कोण करत बसायचं. आम्हाला आत्ता पाणी पाहिजे, ते कसं पाहिजे आम्हाला माहीत नाही, तज्ज्ञांनी ते आम्हाला मिळवून द्यावं. परंतु जेव्हापासून लोकांच्या असं लक्षात आलं की लोकसहभागाशिवाय क्रांती शक्य नाही आहे आणि मग लोकसहभाग हवा असेल तर तो नुसता मेंढरांसारखा गर्दीचा सहभाग नको आहे, तर तो आपल्याला प्रशिक्षित स्वरूपाचा सहभाग हवा आहे. आणि म्हणून आपल्याला असं प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आम्ही हा सहज जलबोध उपक्रमामध्ये जल आराखडा नावाचा उपक्रम प्राधान्यानं लोकांसमोर ठेवतोय. असा हा जो जल आराखडा उपक्रम आहे तो जर तुम्ही केला तर तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती तुमच्या शेतातल्या पाण्याचं नियोजन, तुम्हाला तुमच्या परिसरातलं नियोजन, तुमच्या गावाचं नियोजन ह्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे करता येणं शक्य आहे. नेक्स्ट मूव होत नाही का? हरकत नाही, मला वाटतं पीपीटी बंद केली तरी चालेल. पीपीटी बंद केली तरी चालेल. संपत आलाय, ठीक आहे. बंद करा. अजून 1-2-5 मिनटं बोलून थांबणार आहे मी, ठीक आहे. या व्यतिरिक्त दुसरं एक कन्सेप्ट आम्ही अतिशय महत्त्वाचं जे मानतोय त्याला नाव दिलं आहे आम्ही निसर्ग बेट. निसर्ग बेट हे जे कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपण काय केलं आहे की जसं मी पंचमहाभूत संतुलन असं म्हटलं, निसर्ग बेटाची साधी सोपी सुटसुटीत व्याख्या म्हणजे पंचस्तरीय वनीकरण अधिक त्रिस्तरीय पुनर्भरण. याच्यामध्ये त्रिस्तरीय पुनर्भरण काय आहे तर एक साधी ढोबळ व्याख्या तुम्ही लक्षात घ्यायची की कोणत्याही प्रकारची उपाययोजना, कोणत्याही प्रकारची जलसंरचना ही एकाच पद्धतीने तुम्हाला फायदा देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जर समजा ट्रेंचेस खोदले आणि विहीर पुनर्भरण केलं तर दोन्हीचे फायदे हे सारखे असू शकत नाहीत.
ट्रेंचेस आणि विहीर हे अमुक एका विशिष्ट ठिकाणी केले तर तिथे जे फायदे मिळतील तसेच फायदे ते दुसऱ्या ठिकाणी मिळणार नाहीत. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक पाणलोट वेगळं असतं. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतो ना की प्रत्येकाचं आरोग्य वेगळं असतं. काय सत्व तम रज या 3 गुणाप्रमाणे आपल्याला डॉक्टर आपलं आरोग्य सांगतं की तुम्ही कोणत्या प्रवृत्तीचे आहात. तसं प्रत्येक पाणलोट देखील वेगळ्या स्वरूपाचं असतं आणि म्हणून अशा भागामध्ये आपल्याला जर नियोजन करायचं असेल तर तो भाग पहिल्यांदा नीट समजावून घेतला पाहिजे आणि तो समजावून घेण्यासाठी त्रिस्तरीय पुनर्भरण आणि पंचस्तरीय वनीकरण ही 2 संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने कामाला येतात. निसर्गभेट नावाचं माझं पुस्तक या विषयावर आहे, ते देखील तुम्हाला वाचायला मिळू शकतं. मला कल्पना आयोजकांनी दिली आहे की आजचा हा कार्यक्रम यूट्यूबवरती लाईव्ह सुरू आहे. त्यामुळे जी मंडळी हा कार्यक्रम लाईव्ह बघतायत अशा मंडळींनी भविष्यामध्ये जल आराखडा, निसर्गबेट, भैरवकुंड अशा काही ज्या संकल्पना आम्ही सहज जलबोधच्या माध्यमातून राबवतोय ह्या संकल्पना समजावून घेण्यासाठी जरूर आम्हाला संपर्क करावा. आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये समन्वयक आहेत. सहज जलबोध अभियान याची जी वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अशा सर्व मंडळींना संपर्क करून हा विषय अधिकाधिक पद्धतीने जाणून घ्या. खास करून याच्यामध्ये आम्ही जेव्हा नियोजन करतो त्याच्यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन तरुण यांचा सहभाग याच्यावरती खूप जास्त भर देतो आहे. याचं कारण असं आहे की एक तज्ज्ञ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु आपण ज्या परिसरात राहतो आहे त्या परिसरात जर महिलांनी आणि महाविद्यालयीन तरुणांनी जर पुढाकार घेतला आणि ह्या जलसाक्षरतेचा प्रसार जो आहे तो आपल्या परिसरात करायचं ठरवलं तर मला वाटतं निश्चितपणे याच्यामध्ये यश मिळू शकतं. तर आजचा हा जो विषय आहे सहज जलबोध हा जलशक्ती आणि जनशक्ती हा विषय तुमच्यासमोर ठेवण्यासाठी आयोजकांनी मला इथे बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. तुम्ही सगळी मंडळी इथे सभागृहामध्ये आत्ता उकडते मला कल्पना आहे, तरीसुद्धा तुम्ही थांबून हा सगळा विषय नीटपणे ऐकला. मी खाली आल्यानंतर सुद्धा तुमच्यापैकी ज्या लोकांना हा विषयाबद्दल काही प्रश्न असतील त्यांनी जरूर संपर्क साधावा, प्रश्न विचारावा किंवा माझा फोन नंबर आयोजकांकडनं घ्यावा किंवा मी तुम्हाला नंबर सांगतो, तुम्ही नोट केलात तरी हरकत नाही. 9271 000 195 9271 3-0-195. उपेंद्र धोंडे, केंद्रीय भूजल विभाग, जलशक्ती मंत्रालय, सहज जलबोध अभियान. तुम्ही सोशल मीडियावर पण माझा नंबर गुगलवरती सर्च केला तर तिथेही तुम्हाला मिळून जाईल. आमच्या उपक्रमांबद्दल माहिती मिळून जाईल. गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने स्वामी समर्थ आध्यात्मिक कृषी आणि संशोधन ट्रस्ट जे आहे त्यांच्याही माध्यमातून जे काही उपक्रम सुरू आहेत तर त्याच्यामध्ये सहज जलबोधचं जे काही टेक्निकल इनपुट आवश्यकता असेल तर मी या ऑर्गनायझर्स जे आहेत त्यांनाही मी ॲश्युरन्स देऊ इच्छितो की सहज जलबोधची जिथे कुठे तुम्हाला आवश्यकता पडेल तुम्ही ती मदत जरूर घ्यावी. आणि सगळ्यात शेवटी एक संदेश तुम्हाला इथं द्यायचा आहे की कोणत्याही विषयामध्ये जर क्रांती व्हायची असेल तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. विषय पाणी असो, पर्यावरण असो किंवा अन्य कुठलाही शेती असो, काही असो. 3 गोष्टींचं एक तुम्ही फार सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे संत, समाज आणि शासन. तर त्याच्यामध्ये संत म्हणजे फक्त भगवेधारी दाढी वाढवून आशीर्वाद देतील आणि कल्याण करतील एवढ्यापुरतीचे संत नाही. संत या शब्दाची खरी व्याख्या आहे, संत म्हणजे ज्ञानी पुरुष, जो की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो त्या विषयातलं. म्हणजे एखाद्या विषयामध्ये संपूर्ण जाणकारी असलेल्या व्यक्तीचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट शासन म्हणजे व्यवस्था. अनेक संस्थांना मी पाहतो की त्या व्यवस्थेला पर्याय बनवून पाहतात. सरकारला जे जमत नाही ते आम्ही करून दाखवलं अशा पद्धतीचा एक सूर त्यांचा असतो. परंतु लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की व्यवस्थेला पर्याय ही व्यवस्थाच असू शकते. मी कधीही असू शकत नाही. मी कितीही मोठं काम केलं, सहज जलबोध अभियान कितीही महाराष्ट्रभर पसरलं असेल तरी ते व्यवस्थेला पर्याय असू शकत नाही. आणि त्यामुळे व्यवस्था सक्षमीकरण हे तुमचं माझं सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे. आपण सगळी मंडळी हे व्यवस्थेतले जे कच्चे दुवे आहेत ते दूर करून व्यवस्थेला कसं मजबूत करता येईल ह्यावरती काम करणारे असलं पाहिजे. त्यामुळे संत आणि शासन आणि सगळ्यात शेवटी म्हणजे समाज, तुम्ही आम्ही सगळे, जोपर्यंत लोकसहभाग असत नाही तोपर्यंत कोणतीही योजना यशस्वी होत नाही. पाण्यापुरतं बोलायचं जर म्हटलं तर केंद्रीय भूजल विभाग
आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ज्यांची जिल्ह्यामध्ये ऑफिसेस आहेत, जिथे भूवैज्ञानिक मंडळी आहे, ज्यांना ह्या विषयातलं ज्ञान आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हा विषय समजून घ्या. मला कल्पना आहे की मर्यादित शासनामध्ये जे मर्यादित मनुष्यबळ असतं आणि तिथे असणारे जे काही एका साच्यामध्ये काम करण्याची जी काही पद्धती असते, त्यामुळे बरेचदा शासकीय अधिकाऱ्यांना लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, किंवा लोकांनी जर शासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला तरी तो प्रत्येक वेळेस यशस्वी होईल, तुम्हाला तो योग्य प्रतिसाद मिळेल न मिळेल सांगता येत नाही. परंतु आमच्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा मात्र हा प्रयत्न आहे की संत समाज आणि शासन ह्याच्यातली जी दरी आहे ही दरी निश्चितपणे कमी व्हावी. शास्त्रज्ञ, तांत्रिक एक्सपर्ट्स ही मंडळी लोकांपर्यंत पोचावी, लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचावेत आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून आपण व्यवस्थितनं ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. आणि अर्थातच समाज म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाचं योगदान, लहान असो की मोठं असो, तो महत्त्वाचा आहे. आपण सगळेजण प्रामाणिकपणे ते योगदान देण्याचा प्रयत्न करूया. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी अत्यंत पेशंटली ऐकलं. नाशिकमध्ये मी पहिल्यांदाच इथे आलेलो आहे आणि पहिल्यांदाच मला नाशिककरांशी संवाद साधायला संधी मिळाली. आज मी नाशिकच्या काही मंडळींना पण इथं बोलवलं आहे की जे माझ्याशी आधी सोशल मीडिया आणि बाकी माध्यमातून संपर्कात होते, त्यांच्याशी मी चर्चा करणारच आहे. तर अशा सगळ्या मंडळींचे इथं आल्याबद्दल धन्यवाद, मला ऐकल्याबद्दल धन्यवाद. भविष्यात आपण संपर्क राहू आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.